सार्वकालिक जीवन हवे आहे. येशूने दिलेली भाकर खा. आजचे पवित्र शुभवर्तमान. यहुदी आपापसात वाद घालू लागले व म्हणू लागले, हा माणूस आपले मांस आपणास खावायास कसे देईल? म्हणून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे खरे सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आणि अंतिम दिवशी मी त्याला पुन्हा उठवीन. कारण माझे मांस खरे अन्न आहे व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो व मी त्याच्यात राहतो. जिवंत पित्याने मला पाठवले आहे व मी पित्यामुळे जगतो, तसेच जो मला खातो तो माझ्यामुळे जगेल. ही ती भाकर आहे जी स्वर्गातून खाली आली आहे. आपल्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला व ते मेले, त्याप्रमाणे नाही. जो ही भाकर खाईल तो सदा सर्वकाळ जगेल. कफरनाहूममध्ये सभास्थानात शिकवित असताना त्याने ह्या गोष्टी सांगितल्या. प्रभूचे वचन. मनन. आजचे शुभवर्तमान आपल्या विश्वासाचा केंद्रबिंदू स्पष्ट करते. येशू ख्रिस्त हाच आपले खरे अन्न आणि खरे पेय आहे. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपण केवळ तात्पुरते जीवन नव्हे तर सार्वकालिक जीवनाची हमी मिळवतो. येशू म्हणतो, जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आणि अंतिम दिवशी मी त्याला पुन्हा उठवेन. ही केवळ प्रतिकात्मक भाषा नाही, तर आपल्यासाठी देवाने दिलेला महान आशीर्वाद आहे. पवित्र युखारिस्तामध्ये आपण येशूच्या खऱ्या उपस्थितीचा अनुभव घेतो, जो आपल्या आत्म्याला पोषण देतो. या दिव्य भोजनाद्वारे आपण त्यांच्यामध्ये आणि ते आपल्यामध्ये वास करतात. चला, या पवित्र रहस्यमयी भेटवस्तूची किंमत जाणून घेऊया आणि प्रत्येक मिसामध्ये त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करूया. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तूच आमचे जीवन आहेस, आमचे खरे अन्न आणि पेय. तू तुझ्या शरीराने आणि रक्ताने आम्हाला सार्वकालिक जीवन देतोस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या पवित्र उपस्थितीवर अधिक विश्वास ठेवण्याची आणि तुला आमच्या जीवनात केंद्रस्थानी ठेवण्याची कृपा आम्हाला दे. आमेन. मराठी वचनमध्ये स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशू खरे अन्न आणि पेयाबद्दल बोलतो. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.